इराण इस्रायल युद्ध सुरू होऊन आता 8 दिवस पूर्ण झालेत। आठवड्याभरानंतर युद्धाची दाहकता आणखी वाढत चालली आहे। या युद्धात चीन, रशिया आणि अमेरिका या महासत्तांची भूमिका निर्णायक असणार आहे। या महासत्तांचं नेमकं काय धोरण आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन कसं वाढणार आहे, त्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। Okay guys, we gotta go. संपूर्ण जग सध्या भीतीच्या सावटाखाली आहे। कारण आहे इराण आणि इस्रायल मध्ये भडकलेलं युद्ध। युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात करून आठवडा उलटून गेलाय, मात्र संघर्षाची धग कमी होण्याऐवजी आणखी वाढतच चालली आहे। दोन्हीकडून होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता आणि व्यापकता सुद्धा वाढतेय। आठवड्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू। इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणकडून प्रत्युत्तर। आतापर्यंत दोन्ही देशात शेकडो लोकांचा मृत्यू। इस्रायलकडून इराणच्या अराक आणि खोंबड इथल्या अणुप्रकल्पांवर हल्ला। मात्र या दोन देशांमधील तणाव आता दोघांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, कारण अण्वस्त्र या एका शब्दामुळे आणि ताकदवान महासत्तांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने। आम्हाला माहित आहे खामेनेई कुठे लपले आहेत, पण आम्ही त्यांना मारण्याची इच्छा बाळगत नाही, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली। अमेरिकेने या युद्धात हस्तक्षेप केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील असा पवित्रा रशियाने घेतलाय। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जागतिक शांततेवर परिणाम होऊ शकतो। यासाठी युद्धबंदी ही तत्काळ प्राथमिकता असायला हवी। आंतरराष्ट्रीय वाद शांततेच्या मार्गाने सोडवले जावेत, बळाचा वापर हा योग्य नाही, अशी भूमिका चीनने घेतली आहे। चीनचे क्षी जिनपिंग आणि रशियाचे पुतिन यांनी फोनवर चर्चा करून इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा निषेध केल्याचीही माहिती आहे। मात्र अमेरिका इस्रायल सोबत आणि रशिया चीन व इराण सोबत असं नेमकं का, ते समजून घेऊया। अमेरिकेचा जो कल आहे या इस्रायल इराण संघर्षामध्ये हा प्रो इस्रायल आहे, परंतु ते करत असताना वेस्ट एशियामध्ये आपलं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स कसं राहील याचाही अमेरिका विचार करतो। इराणचं जे सामरिक भागीदारी ही रशियासोबत अधिक घट्ट आहे आणि त्याचबरोबर सध्याचे जे अरब इस्रायल इराण संघर्ष आहेत यामध्ये मेडिएशन करता येईल का किंवा मध्यस्थी करता येईल का, मध्यस्थीचाही प्रयत्न रशियाद्वारे करण्यात येत आहे। चीन हा इराणचा स्ट्रॅटेजिक सामरिक हा एक भागीदारी आहे आणि त्याचबरोबर चीनने डिप्लोमॅटिक सपोर्ट जो आहे तो इराणला दिलेला आहे, त्यामुळे इराणला रशिया आणि चीनचा सपोर्ट आहे। इराण सारख्या देशांकडे अणुशक्ती असू नये अशी इस्रायलची भूमिका आहे। अमेरिकेला देखील तसंच वाटतं आणि त्यामुळे अमेरिकेनं इराण विरोधी भूमिका घेतली आहे। तर हा प्रश्न युद्धाने नव्हे, राजनैतिक चर्चेनं सोडवावा असं चीन आणि रशियाचं धोरण आहे। या तीन महासत्तांमधील परस्पर विरोधी भूमिकांमुळे संपूर्ण जगाला धडकी भरली आहे, इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।